वळूयात पुढील बातमीकडे. बातमी पंढरपूरमधना. करमाळ्याचा भोंदू मनोहर भोसलेचा आणखी एक कारनामा समोर आलाय. भोंदू मनोहर भोसले आपल्या आश्रमातील एक पेरू 2000 रुपयांना तर आंब्याची एक पाटी 3000 रुपयांना प्रसाद म्हणून विकायचा आणि यातून त्यानं कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आलाय. भोंदू महाराज मनोहर भोसलेला अटक झाल्यानंतर त्याच्या लुटीचे अनेक प्रकार आता समोर येऊ लागलेले आहेत. मनोहर भोसले यानं घोटी गावामध्ये 27 एकरावर आलिशान आश्रम उभारलाय आणि याच आश्रमाच्या परिसरात पेरू, आंबा, नारळची लागवडही करण्यात आली आहे. करमाळा तालुक्यातील घोटी येथील स्वयंघोषित मनोहर भोसले यांचे अनेक कारनामे आपल्या समोर आलेले आहेत आणि भाविकांना कशा प्रकारे लुटलं जातं याचं देखील वास्तव आता या निमित्ताने समोर आलेलं आहे. या ठिकाणी आपण बघतो की ज्या शासकीय पाझर तलावातून पाण्याचा बेकायदेशीर उपसा करून हा जो शेततळ भरलं जातं आणि या शेततळ्याच्या पाण्यावरती 17 एकराची आंब्याची बाग आणि पेरूची बाग या ठिकाणी फुलवल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर हा दुष्काळी पट्टा आहे आणि या सगळ्या पट्ट्यामध्ये मनोहर भोसले यांचे 17 एकरावरचं क्षेत्र मात्र आपल्याला या ठिकाणी हिरवगार दिसत आहे. आणि विशेष म्हणजे या ज्या आंब्याची जी बाग आहे त्या बागेतला एका आंबा 2000 रुपयाला विकला जातो, तर पेरू देखील प्रसाद म्हणून 2000 रुपयाला विकला जात असल्याची धक्कादायक माहिती या ठिकाणी आपल्याला समोर आलेली आहे. तर भाविकांना कशा पद्धतीने लुटलं जातंय हे देखील या निमित्तानं समोर आलेलं आहे. प्रत्येक वाहनाला अडवून 2000ला एक पेरू आणि 12 आंब्याची एक पिटी 2.5-3 रुपये घेतात. म्हणजे कोण घेतं सगळं? ही भाविकच त्यांचं घेतात. काय म्हणून विकलं जातं? प्रसाद म्हणून विकला जातो. कधी कधी विकलं जातं? आमुष्या पौर्णिमेला. बर. हा, कितीचं साधारण हे सगळं होत असेल? ही त्याचं एक आमुष्या 1 कोटीच्या पुढले जाते, 1 कोटीच्या मोर. बर. 700, 800, 900 गाडी असते ही तर आमच्या शेजारी. बर. हा, 900 गाडी. स्वयंपाक मंडप. हा, गावातलंच आचारी आमच्या. बर. हा. कॅमेरामन राजू मिसाळ, भारत नागने, साम टीव्ही न्यूज, माढा, करमाळा.